successful people maintain good habits that go hand in hand with success in every area of endeavors, which develops a reputation. The way one works determines the quality and quantity of rewards. Amidst us, we have one such great personality today, Shri Vishwas Nangre Patil, IGP, Kolhapur Range. It's my pleasure to welcome you, sir, on stage. Your words are eagerly awaited and honored. Please convey your mindful thoughts with us. Sir, please. Honorable Father Vinay Jacob, Father Verghese, my colleague, young and dynamic SP of Sangli District, Shri Datta Shinde, all the dignitaries, teachers, sisters, parents, students and friends. It's indeed a pleasure and privilege both, sir, to be here amongst all of you. I especially thank my SP who insisted that I should attend this function. I was not aware that such a beautiful campus, such a beautiful institution is here in Sangli. Innovation in head, compassion in heart, and passion in the belly. I think this must be the motto of this institution, because sisters, this is Catholic convent school. And the message, the beautiful three verbs, to love, to help and to serve. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं. ही तीन क्रियापद या ठिकाणी आपण शिकवत असाल. I was amazed to see the band's parade, the guard of honor which they gave by a great salute. The band display. When I came here, though it is the Catholic school, I must appreciate, sir, आमचं भारतीय पद्धतीनं, भारतीयच आपण सगळे आहोत, पण हिंदू पद्धतीनं स्वागत झालं. सगळ्या धर्मांचे, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे मुलं या ठिकाणी शिकतात. आणि जवळजवळ 1000 विद्यार्थी विद्यार्थिनींना या ठिकाणी तुम्ही स्टेजवरती आजच्या कल्चरल इव्हिनिंगमध्ये बोलवणार आहात. त्यांचे पॅरेंट्स म्हणजे बऱ्याचशा आजी आजोबा मला दिसत आहेत, म्हणून मी मराठीत थोडं बोलत आहे, कारण त्यांना काही मेसेज जाणं खूप गरजेचं आहे. ते खूप ईगर आहेत त्यांच्या मुलांचा शो पाहण्यासाठी. पण मी 2-3च गोष्टी सांगणार आहे. मी आणि दत्ताजीराव दोघंही ग्रामीण भागातले आहोत. आमचे आई वडील हे शेतकरी कुटुंबातले आहेत. माझे वडील तर नामदेवराव मोहिंदेंच्या बरोबर पैलवान होते, कुस्ती खेळायचे. पण आई वडिलांचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. 1997ला मी फक्त IPS मध्येच निवड झाली नव्हती, तर माझी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, डेप्युटी कलेक्टर या 2 पदावरती MPSCतनं निवड झालेली होती. आणि UPSCतनं IPS मध्ये म्हणजे 3-12 परीक्षा मी सलग पास होत गेलेलो होतो. मी एकटाच माझ्या गावातनं नव्हतो. माझ्यावर आनंद पाटील हा IAS मध्ये सिलेक्ट झालेला होता, तोही शेतकऱ्याचा मुलगा. सो फॉर दॅट म्हणजे इथं पॅरेंट्स आहेत, शिक्षक आहेत, हे फक्त शिक्षकांच्या रोलमुळं, टीचर्स रोल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी ज्यावेळेला शाळेला होतो, शिराळ्याला शाळेला होतो, 32 शिराळ्याला, त्यावेळी काही संस्कृत सुभाषितं माझ्या शिक्षकांनी मला 7वीत असताना शिकवली होती. डोक्याच्या वर्ण जात होती, पण मी ती पाठ केलेली होती, जी अजूनपर्यंत मला महत्त्वाचा संदेश देतात. कोणती आहेत ती सुभाषितं? विद्वत्वंच नृपत्वंच नैवं तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची कधीही तुलना होऊ शकत नाहीये, कारण राजाची पूजा ही त्याच्या राज्यामध्येच होत असते, परंतु विद्वानाची पूजा ही सर्व जगामध्ये होत असते. त्यामुळे शिकत राहिलं पाहिजे. मी ज्यावेळेला IPS मध्ये निवड झालो त्यावेळेला माझं वय 22 वर्ष होतं. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझी सिलेक्शन झालेली होती. आणि मी फक्त BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम होतो, पण शिकण्याची ओढ मी कमी ठेवली नाही. मी सर्व्हिसमध्ये आल्यानंतर
MBA पोलीस मॅनेजमेंटमध्ये उस्मानिया विद्यापीठातनं 2 वर्षाचा कोर्स केला. MA एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं इतिहासामध्ये केलं. LLB ज्यावेळेला SP होतो त्यावेळेला कंप्लीट केलं आणि गेल्या वर्षी मी औरंगाबादला IG होतो त्यावेळेला LLM फर्स्ट इयर मी युनिव्हर्सिटीत फर्स्ट येऊन कंप्लीट केलं. शिकत राहिलं पाहिजे. दॅट पॅशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्यातल्या इम्प्रूव्हमेंट ह्या मुलांना खूप महत्त्वाच्या असतात. आणि दुसरं सुभाषित जे आहे, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अवेविकिता एके कपम अनर्थाय किमू यत्र चतुष्टम. याचा अर्थ तारुण्य, धनसंपत्ती, सत्ता आणि अविवेक यातली एक एक गोष्ट तुमची वाट लावायला पुरेशी आहे. आणि या जर 4 गोष्टी एकत्र आल्या तर कशी वाट लागू शकेल? त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा माज येऊन द्यायचा नाही. आपले जमिनीवरचे पाय आहेत ते कधी ढिले होऊन द्यायचे नाहीत. आणि डोक्यामध्ये नेहमी सर्व्हिस, सेवा, जी या कॅथलिक स्कूलचं स्पिरिट असतो ती नेहमी असली पाहिजे. यशाची पंचसूत्री सांगितली जाते. ट्रस्ट युअरसेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवा. ॲटिट्यूड हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. शिक्षकांचं एक पत्र आहे ना, अब्राहम लिंकननी आपल्या मुलाला शिक्षण कसं द्यावं त्याच्यासाठी ॲटिट्यूड कसं असलं पाहिजे, की दिस स्कूल इज न्यू अँड स्ट्रेंज फॉर हिम, दिस इज द फर्स्ट डे ऑफ हिज स्कूल. सो शिक्षकाला ते लिहितात. त्याचं सेनापती बापटांनी मराठीत सुंदर भाषांतर केलेलं आहे की प्रत्येक जगामध्ये बदमाश असतात, स्वार्थी लोक असतात, पण त्याचबरोबर साधुचरित पुरुषोत्तम देखील असतो. टपलेले वैरी असतात तसे जपणारे मित्र देखील असतात. स्वार्थी राजकारणी असतात तसं आपलं अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते देखील असतात. त्याला हे शिकवा की कष्टानं मिळवलेला एक छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. त्याला पाहू दे ग्रंथ वैभवाचं अद्भुत भांडार, पण त्याचबरोबर त्याच्या मनाला मिळून दे निवांतपणा. त्याला पाहू दे पक्ष्यांची अस्मान भरारी, डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. त्याला सांगा की गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं. त्यांना नमवणं सगळ्यात सोपं असतं कारण ते सगळ्यात भित्री असतात. त्यामुळे हे जे संस्कार आहेत ते शाळेमधून ॲटिट्यूडनल संस्कार आणि आईवडिलांचे संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत. कुठलीही संस्कृतीचा नाश करायचा असेल तर 3 गोष्टी करा असं म्हणतात. नाश करायला निगेटिव्ह अर्थानं मी बोलतोय. डिस्ट्रॉय फॅमिली स्ट्रक्चर, कुटुंब व्यवस्था नष्ट करा. डिस्ट्रॉय एज्युकेशनल स्ट्रक्चर, शिक्षण व्यवस्था नष्ट करा. आणि डिस्ट्रॉय द रोल मॉडेल्स, त्यांच्याकडे जे आदर्श आहेत ते नष्ट करा. आईचं महत्त्व कमी करा म्हणजे खरोखरच ती कुटुंब व्यवस्था नष्ट होईल. शिक्षकांचं महत्त्व कमी करा म्हणजे शिक्षण व्यवस्था नष्ट होईल. आणि आदर्श आहेत त्यांना नजरेतून उतरवा. म्हणजे ज्यावेळेला डेडिकेटेड टीचर, सर्वस्व अर्पण करणारा, संस्कार करणारा टीचर राहणार नाही आहे, आई जी सत्सद विवेक बुद्धी शिकवते ती राहणार नाही आहे, समोर आदर्श राहणार नाही, त्यावेळेला ऑटोमॅटिक तो समाज रसातळाला जाईल. त्यामुळे चारित्र्य विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. तरुण कसा असावा, त्याच्या देहामध्ये शक्ती आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मनगटामध्ये निर्भयता आहे, कष्ट करण्याची ज्याची तयारी आहे, जो सिंहासारखा निर्भय आहे, ज्यांचा आई वडिलांच्यावर प्रेम आहे, ज्यांचा शिक्षकांबद्दल आदर आहे, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे आणि देशावर प्रेम आहे, तो आदर्श युवक आहे. ते आदर्श युवक बनवण्यासाठी अशा पद्धतीच्या संस्था असतात. आणि निश्चितपणे जे मुलांच्यात ॲटिट्यूड आहे, म्हणजे शिक्षक आहेत, माझ्या वडील माझे 4वी 5वी शिकलेले आहेत, पण मला ज्यावेळेला मी दिल्लीमध्ये मुंबईमध्ये अभ्यासाला होतो UPSCची तयारी करायला, त्यावेळेला एक पोस्टकार्ड लिहायचे आणि पोस्टकार्डमध्ये कधी त्यांनी रडणं गाणं दिलं नाही की तुझ्या अभ्यासाला किती खर्च होतोय. त्यांनी अर्धा एकर शेती विकली पण पैसे मला पाठवायचे न चुकता, जेवढे जमतील तेवढे. आणि कुठल्याही घरातल्या अडचणी लिहायचे नाहीत. सगळं आमचं बरं चाललंय बाबा, तू अभ्यास कर. आणि शेवटी न चुकता एक वाक्य लिहायचे, मला गावाकडं प्रेमानं भावड्या म्हणतात, भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. मी अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली पण याच्यापेक्षा प्रेरणा देणारे वाक्य मला माझ्या आयुष्यात सापडलं नाही आहे. त्यामुळे जीवन खूप सुंदर आहे. मुलांना स्ट्रेस देऊ नका, त्याच्यातल्या आवडीनिवडींना पहा. हे खूप छान कविता आहे. त्यानं माझं कवितेनं माझ्या लांबलेल्या भाषणाचा अंत करतो. पाब्लो नेरुदाची कविता आहे. यू आर डाईंग स्लोली. You are dying slowly if you do not read, if you do not travel, if you do not listen to the sounds of life. तुम्ही प्रवास करत नसाल, तुम्ही वाचत नसाल, तुम्ही जीवनाचं संगीत ऐकत नसाल, if you do not appreciate yourself, you are dying slowly. तुम्ही हळूहळू मरताय. You are dying slowly if you kill your self-esteem, if you do not allow others to help you, you are dying slowly
इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही रोजचं रुटीन बदलत नाही, तुमच्या सवयींचं तुम्ही गुलाम होता, त्याच त्या रस्त्यावरून चालता, नवीन नवीन रंग परिधान करत नाही, इफ यू डू नॉट wear different colors, if you do not talk to the people whom we don't know, तुम्ही ज्यांच्याशी परिचय नाही आहे त्यांच्याशी परिचय करून घेत नाही, ओळख वाढवत नाही, सगळ्यात महत्त्वाचं यू आर डाईंग स्लोली if you avoid those passions and those turbulent emotions which make your eyes glisten and heart beats fast. तुम्ही त्या पॅशनना अवॉइड करता, आतल्या अंतर्गत जाणीवांना भावनांना ज्यावेळेला टाळता आणि त्यातनं येणाऱ्या ज्या भावना आहेत ज्यातनं डोळ्यांमध्ये चमक येते आणि हृदयाची धडकन वाढते, या गोष्टींना तुम्ही अवॉइड करता, तुम्ही ड्रीम चेज करत नाही आहे. स्वप्न स्वप्न स्वप्न, कष्ट कष्ट कष्ट, हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवलेले आहेत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. त्या डॉक्टर APJ अब्दुल कलामनी जाताना काय घेऊन गेले? त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट मी पाहत होतो. 3 ट्राउझर, 6 शर्ट, 2 ब्लेझर म्हणजे कोट, 2500 पुस्तकं, 1 फ्लॅट त्यांनी घेतला होता, तोही सायंटिस्टच्या कम्युनिटीला दान करून टाकलेला होता. फ्रीज नाही, TV नाही, गाडी नाही, पण 125 कोटी भारतीयांचं प्रेम आणि आदर ते जाताना घेऊन गेले. अशा पद्धतीचं कॉज to fight for the right without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause, असं स्वर्गीय कारण आपल्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे. ते स्वर्गीय कारण तयार करण्यासाठी किंवा ते कल्पनेतलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांना ती स्वप्नातली भरारी घ्यायला तुम्ही शिकवाल. शाळा तर सक्षमच आहे, पण पालकांचा रोल त्यांच्या स्वप्नांना भरारी देण्याचा, त्यांना त्रास न देण्याचा हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.